श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं. पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक आहे. अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येतं तेव्हा त्या स्थितीला गुरुपुष्यामृत संयोग म्हणतात. या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते. यंदा अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. हा अतिशय शुभ संयोग मानला जातो. दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:48 सुरू होईल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4:43 असेल. गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत देवगुरु बृहस्पतींची सुद्धा पूजाही केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा नक्षत्रावर प्रभाव असतो. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगामध्ये तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली किती कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व विघ्न दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदही टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आवर्जून ते परिधान करा. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच कुबेर देवता, गणपती बाप्पा आणि महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच या दिवशी आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे, तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला ही वस्तू जी आहे ती आपल्या घरी आणायची. जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तेव्हा आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि गुरुपुष्यामृत योगामध्ये श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा ही केली जाते. म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वास्तुदोष राहत नाही. तसंच त्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल, तुम्ही मेहनत करतात, कष्ट करतात, पण कष्ट करूनसुद्धा तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल, त्याचबरोबर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात, जसं की आपलं स्वतःचं घर असावं, गाडी असावी किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ती करण्याकरता तुम्ही खूप मेहनत करतात, कष्ट करतात. पण एवढी मेहनत करूनसुद्धा जर तुमच्या त्या इच्छा पूर्ण होत नसतील तर आवर्जून अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतील. देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे. तसेच थोडंसं गाईचं कच्चं दूधसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर असा हा पाणी, त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं आहे. तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्यासमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते तुळशी मातेला अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू ह्या उपायाकरता जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कवडी. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जसं समुद्र मंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती त्याचप्रमाणे कवड्यासुद्धा समुद्र मंथनातूनच आल्या होत्या. म्हणूनच कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला काय करायचं, एक कवडी घ्यायची आणि तिच्यावर थोडीशी हळद टाकून तिला पिवळीही करून घ्यायची आहे. आता ही कवडी जी आहे, जो दिवा आपण तुळशी मातेजवळ प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला ह्या कवडीला टाकायचं. कवडीत टाकताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत कवडी ही टाकायची. त्यानंतर तिथेच तुळशी मातेजवळ बसून आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. त्याचबरोबर एक माळ आपल्याला ओम श्री लक्ष्मी नारायण नमः, ओम श्री लक्ष्मी नारायण नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ती श्री हरी विष्णूंची सेवा आणि या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होत असते. ह्या दोन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ज्या दिव्यामध्ये आपण ती एक कवडी टाकली ती बाहेर काढून घ्यायची आणि ही कवडी जी आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशी वृंदावनच्या जी माती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुरायची आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती बोलायची आहे आणि ती पूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट नाही आलं पाहिजे ह्याकरता सुद्धा आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय आपण जर गुरुपुषामृत योगामध्ये केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. कारण गुरुपुषामृत योग हा सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असणार आहे. म्हणून हा उपायसुद्धा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.